तर आज कुठे चला तर मग नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर स्वप्न मोठं ठेवा आणि मेहनत त्यापेक्षाही अधिक करा. म्हणजे मग आपण बघितलेलं मोठं स्वप्न हे लवकरात लवकर पूर्ण होतं आणि स्वप्न जर मोठे असतील तर त्याप्रमाणे मेहनतही मोठी करावी लागते. तर आजचं कामाचं शेड्यूल असं असणार आहे की पोर्टफोलिओसाठी बॅनर थंबनेल जे बनवायचे होते ते बनवायचे चालू आहे आणि खरी मेहनत आता येथे दिसून येत आहे की हे सगळं बनवणं, थंबनेल, पोस्ट किंवा मग बॅनर बनवणं हे किती अवघड आहे. तर हे सगळं बनवायला मेहनत खूप लागते कारण आपण फर्स्ट टाइम बनवत आहोत, त्यामुळे नवीन आहे आणि भरपूर काही शिकलेलं नाही, बेसिक नॉलेजच घेतलेलं आहे आणि त्यानुसार हे बॅनर, पोस्ट आणि थंबनेल हे बनवायचं आहे. तर त्यासाठी टाईमही खूप लागत आहे. बाकी ऑनलाईन कामाचं कोणतं शेड्यूल नसणार आहे आणि आमच्या गावामध्ये महादेव मंदिरामध्ये शिवमहापुराण कथा आज चालू होणार आहे. त्यामुळे आज आम्ही सगळे शिवमहापुराण कथा ऐकायला जाणार आहे. तर आज पहिला दिवस असल्यामुळे मिरवणूक निघणार आहे. तर मिरवणुकीचा आणि शिवमहापुराण कथेचा पहिला दिवस मी तुमच्यासोबत छोट्या क्लिप्स सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महादेवाच्या पिंडीला बघा किती छान सजवलेलं आहे ना. तर आज आमच्या गावातल्या महादेव मंदिरामध्ये शिवमहापुराण कथा होणार आहे. तर त्यानिमित्त ही निघालेली मिरवणूक आणि सगळे मिरवणुकीमध्ये नाचून, कोणी कलेश घेऊन किती छान पद्धतीने एन्जॉय करतायत ना. तर आजचा शिवमहापुराण कथेचा पहिला दिवस आहे आणि तुमच्याकडेही शिवमहापुराण कथा करण्याच्या अगोदर अशा पद्धतीने मिरवणूक काढतात का, कमेंट करून नक्की सांगा. तर आणि पुढे बघा मंदिराला किती छान पद्धतीने सजवलेलं आहे. तर ह्या मिरवणुकीमध्ये शिवमहापुराण कथेचा ग्रंथ हा मिरवणुकीमध्ये पालखीमध्ये ठेवून पूजा करून मिरवला जातो आणि त्यासोबत जनार्दन स्वामींचा फोटो आणि जे महाराज शिवपुराण कथा सांगणार आहे त्यांनाही रथामध्ये मिरवलं जातं. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण मंदिर सजवलेलं आहे आणि ही आहे शिवमहापुराण कथा ऐकण्याची जागा. तर पुढे अशा पद्धतीने जे महाराज कथा सांगणार आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीने स्टेज बनवलेला आहे. तर कथा ऐकण्याच्या अगोदर आमच्याकडे असा नियम आहे की ज्या जागेवर आपण बसलो आहे तेथे पाया पडायचं आहे आणि कथा पूर्ण झाल्यानंतर ही पाया पडायचं असतं. तर आता अशा पद्धतीने कथा चालू झालेली आहे आणि आता इथून पुढे अजून आपल्याला काही दिवस राहायचंय, त्याच्यानंतर कुठं जायचंय. पण आता जिथं आपण आहोत तिथं आपण कशासाठी आलो होतो, काय करण्यासाठी आलो होतो, आपण काय करत आहोत, या असे 2-4 प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या जीवाला, मनाला विचारले पाहिजे. आणि ते कुठं विचारायचे? प्रत्येकाच्या घरी एक वस्तू असते. कोणती? आरसा आहे का तुमच्या घरी? हा, त्याच्याशिवाय होतच नाही. की अगदी म्हातारा माणूस असू द्या पण टोपी सरळ करायला आरशा पुढे गेल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाच्या घरी आरसा आहे. ज्याला जसं कळायला लागलं तेव्हापासून तर मरेपर्यंत जसं डोळ्याला दिसतं तोपर्यंत पाहतो. मग त्या आरशा समोर गेल्यानंतर त्याला विचारायचं, कोण दिसतं आरशात? आपणच. त्याला विचारायचं, बाबा आता मी एवढ्या वर्षाचा आहे, 30चा झालो का 40चा झालो? या 30-40 वर्षापूर्वी मी कुठं होतो? नेमका मी म्हणजे कोण? मी म्हणजे हे नेमका हे कातड्याचं शरीर आहे का मी म्हणजे कोणी वेगळा आहे? हे जाणलं पाहिजे. मी म्हणजे हे कातड्याचं शरीर नाही. काय? मी म्हणजे तोच परमात्मा आहे, नाही का? परमात्म्याची भेट करायची असेल तर अंतःकरणावरची काय काढावं लागल? घाण काढावं लागल. ती चित्तावरची चित्त निर्मळ करावं लागल, शुद्ध करावं लागल आणि मग परमात्म्याची भेट होत असते. मायारूपी घाण साचलेली त्याच्यावर. म्हणून प्रत्येक ग्रंथ आपल्याला हेच शिकवतो की बाबा स्वधर्म आचरण करा. स्वतःचा धर्म काय, नेमका तू जन्माला का आलाय, कशासाठी आलाय, काय करायचं होतं, काय करतोय, या 4-5 प्रश्न आपण स्वतःच्या जीवाला विचारले पाहिजे. आणि त्या आरशासमोर उभं राहून विचारलं की त्या आरसा बोलायला लागतो 2-4 दिवसात. सुरुवातीला नाही बोलणार, जरा लाजाळू असतो, पण 2-4 दिवसानंतर आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू लागतील. त्याच्यात पाहायचं आणि विचारायचं आणि कथेचा दुसरा कोण दिवस आहोत मी आपण, तुमच्या का आलो सोबत जन्मायला,